त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. सुप्रभात मंडळी. अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आजचे पंचांग आहे 22 फेब्रुवारी 2024 बुधवार, वैशाख मास शुक्ल पक्ष चतुर्दशी, स्वाती नक्षत्र, वरिया योग आणि गरकर्ण. चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन. मेष राशी. आज कुटुंबामध्ये आपल्याला धैर्याने वागावे लागेल. ज्येष्ठ व्यक्तींना धीर द्यावा लागेल. अशा काही घटना घडतील, सावध राहा. वृषभ राशी. आज चर्चेमध्ये किंवा एखाद्या गोष्टीत बोलताना विचारपूर्वक बोला, त्याचा अभ्यास आधीच करा. मिथुन राशी. विद्यार्थी वर्गाला नवीन काही शिकायची इच्छा असेल तर आपल्याला शिकता येईल. त्यात आपल्याला प्राधान्य मिळेल, यश मिळेल. कर्क राशी. आज एखाद्या वेळी कोणाला उलट बोलणे किंवा एखाद्याच्या मनाच्या विरुद्ध वागणे आपल्याला त्रासदायक ठरू शकते. प्रत्युत्तर करू नका, सावध राहा. सिंह राशी. आज मानसिक स्थिती चांगली असणार नाही, त्यामुळे जास्त वार्तालाप करू नका. खूप चर्चा करायला जाऊ नका. कन्या राशी. आज आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे कदाचित आपल्याला भीती वाटेल किंवा कामात यश मिळणार नाही, तर या अशा वेळी आपण शांत राहून पुन्हा नव्याने सुरुवात करायला हरकत नाही. तुळ राशी. नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी एक वेळ एखाद्या वेळी समोरील व्यक्तीशी वादाचे प्रसंग घडू शकतात. यावेळी आपण संयमाने वागून संयमाने वागणेच हिताचे ठरेल. उलट उत्तर करायला जाऊ नका. वृश्चिक राशी. आधी घडलेल्या एखाद्या घटनेमुळे कदाचित पुन्हा मनामध्ये नैराश्य येऊ शकते, तर अशा वेळी तो नैराश्य झटका. सकारात्मक विचार करून कामाला सुरुवात करा, प्रयत्न करा, यश नक्की मिळेल. धनुराशी. आधी मिळालेल्या बोधातून काहीतरी शिका. पुन्हा पुन्हा त्या चुका किंवा चूक घडणार नाही याची आपण काळजी घ्या. मकर राशी. कुटुंबामध्ये एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन नियोजन पण कराल, त्यात आपण भाग घ्याल, समाधान लाभेल. कुंभ राशी. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्याची आपल्याला चिंता वाटेल, काळजी वाटेल. त्यांना वेळ द्या, त्यांच्यासाठी आपल्याला वेळ खर्च करावा लागेल. मीन राशी. व्यापार विस्ताराची इच्छा असल्यास आपण नक्की आज प्रयत्न करा. आपल्या प्रयत्नांना यश नक्की मिळेल. आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो. चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.